तसं तुमचं नाव ते गाळू शकत नाही. म्हणजे ऍपमध्ये गाळलं गेलंय किंवा ड्राफ्ट लिस्टमध्ये गाळलं गेलंय, असे गाळण्याचा कार्यक्रम जर कोणी केला असेल तर तो गाळण्याचा कार्यक्रम चुकीचा आहे. आणि सगळ्यांनी एन्युमरेशन फॉर्म जो आहे त्याच्यातला कोणी तुम्हाला काहीही सांगू, तिसऱ्या क्रमांकाचा जो माहिती आहे, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, तुमच्या आई वडिलांचं नाव, तेवढं मात्र कंपल्सरीली भरून बीएलओ कडे द्या. बीएलओनी नाकारता, बीएलओला नाकारण्याचा अधिकार नाही, बीएलओला डॉक्युमेंट्स मागण्याचा अधिकार नाही. डॉक्युमेंट मागण्याचा अधिकार आहे, पण नसली डॉक्युमेंट तरी तुमच्याकडे एन्युमरेशन फॉर्म भरून देऊन टाका. म्हणजे मी घेणार नाही, तुमचे डॉक्युमेंट्स नाही, याला काय अर्थ नाही. आता आम्ही ते क्लिअरन्स करून घेतलेलं आहे आणि आता आज जाणार पण आहे त्यांचं परिपत्रक बीएलओना. हे जेवढं सोपं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो आहोत. की नागरिकांना खूप त्रास होतोय, खास करून जे अशिक्षित नागरिक आहेत. आणि मी आत्ताही तुम्हाला सांगतो की ह्याच्यातनं शेवटी प्रश्न उभा राहील नागरिकत्वाचा. सर्वात मोठा धोका कुठे आहे? सर्वात मोठा धोका आहे नागरिकत्वाचा, जो माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण का घरं नसलेली जाती जमाती आपल्याकडे किती आहेत? अनेक जाती जमाती आहेत ज्यांना लहानपणापासून ज्यांनी गरज बघितली. असे अनेक प्रश्न महाराष्ट्रात उभे राहतील. ते कसे सोडवायचे त्याच्यासाठी आम्ही आज आलो होतो आणि याच्या पुढेही येत राहू. पण मात्र ही डेट फार पुढे जाईल का? तर ही डेट फार पुढे जाणार नाही. त्यामुळे 2024च्या यादीत जरी तुमचं नाव असेल तरी तुमचं नाव ग्राह्य मानलं जाईल. त्याच्यावरती तुम्ही ठाम राहा. 2002 मध्ये नाव नाही, पण 1995 मध्ये नाव आहे, काळजी करायची नाही. ते नाव ग्राह्य मानलं जाणार. ते नाव ग्राह्य मानलं जाणार. गोंधळाचं वातावरण आहे. बीएलओला व्यवस्थित ट्रेनिंग मिळालेलं नाहीये. बीएलओ ऍपमध्ये प्रचंड गफलती झालेल्या आहेत, नावं चुकीची आलेली आहेत. तरी काळजी करण्याचं कारण नाही. ह्याच्यावरती सगळ्यावरती उपाय शोधले जाणार आहेत. आणि तसं चोकलिंगम साहेब यांनी अत्यंत समजूतदारपणाने आमच्या सगळ्या समस्या ऐकून घेतलं. त्यांची भूमिका सकारात्मक आहे की कोणाचंही वोटिंग राईट जाऊ नये. कारण का पहिल्यांदा या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा SIR इज लिंक्ड टू युअर सिटिझनशिप. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जितके इलेक्शन कमिशनर येऊन गेले त्यांनी कधीही तुमचं नागरिकत्व हे तुमच्या वोटिंग लिस्टशी जोडलं नाही. पण आता SIR शी तुमचं नागरिकत्व लिंक करण्याचा कार्यक्रम सुरू झालाय. आणि हे उगाच कारण नसताना 40 लाख बांगलादेशी आहेत. मी सांगतो मुंबईत 40,000 शोधून भारत जाऊ दे, पण हे माहोल खराब करण्याचं काम, हे प्रेशर आणण्याचं काम आहे. आणि त्याच्यामुळे कोणी हे नाही. मला वाटतं की हे व्यवस्थित जर कार्यकर्ते आणि बीएलओ जर बसले तर याच्यात व्यवस्थित मार्ग निघून जाईल. ताजं उदाहरण आहे. बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये लाखो नागरिकांचं नाव त्या ठिकाणी नाव वगळण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडे सुनवाई सुद्धा नव्हती, कुठलंच रेड्रेसलची प्रक्रिया नव्हती. तर त्याचं कारण असं की तिथे लगेच निवडणुका होती. आपल्या इथे तर तो प्रश्न उभा राहणार नाही. आपल्या इथे समजा नाव जरी गाळले गेले तरी फॉर्म नंबर 6 आहे, आपल्याला लगेच वोटिंग फॉर्म भरता येईल आणि वोटर होता. तुला प्रश्न येणार नाही. पण तरी त्रास मात्र होणारच. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात सांगितले की मुदतवाढी संदर्भात राज्य सरकारकडून निवडणूक नाही, काही पत्र दिल्याचं माझ्या कानी नाहीये. आम्ही पत्र दिलेलं आहे आज की SIR ला मुदतवाढ देण्यात यावी. आता सध्या तुम्हाला माहिती आहे कसं आहे, ज्ञानेश कुमार की जय. मुख्य चुनाव आयुक्त महाराष्ट्र के मुख्य चुनाव आयुक्त चोकालिंगम जी से बात की. SIR के में जो गड़बड़ियां हो रही है, जो कुछ धांधली हो रही है, उसके ऊपर उनको हमने कुछ प्रूफ दिए. वो भी बड़े अच्छे तरीके से पेश आए और उन्होंने कहा कि जहां भी मुसीबत आएगी हम आपके लिए आएंगे. पर मुझे सबसे बड़ा डर यह है मेरे दिल में कि SIR में नाम काट के आपके भारत के नागरिक होने पे
सवाली निशान पैदा करने का, जो आज तक कभी नहीं हुआ था। और इसलिए कुछ लोग चिल्ला रहे, भौंक रहे हैं, 40 लाख है, 50 लाख है। इतने देर रुके क्यों हैं? अगर बांग्लादेशी इस देश में है तो भगा डालो उनको। पर खामो खा नागरिकों को परेशान करना, और इसमें सबसे ज्यादा दिक्कत क्या है, जो बीएलओ बैठे हैं उनको ट्रेनिंग ही नहीं दी गई। प्रॉपर ट्रेनिंग अगर बीएलओ को दी जाती तो आज ये मुसीबतें नहीं खड़ी होती। तो तारीख बढ़ने के चांसेस है? तारीख बढ़ने के चांसेस अभी तो उन्होंने कुछ कहा नहीं है, और मुझे भी नहीं लगता कि तारीख बढ़ेगी।